आणि बातमी एका अपघाताची औरंगाबाद मुंबईच्या दरम्यानची रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे। पहाटे 5 पर्यंत ही रेल्वे वाहतूक सुरळीत होईल अशा प्रकारचा अंदाज आहे आणि त्याला कारण ठरला एक मालगाडीचा अपघात। एक मालवाहतूक करणारी रेल्वे गाडी दौलताबाद परिसरातून रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना घसरली होती। 8 डबे एकूण रुळावरनं घसरले आणि यामुळे मुंबईच्या दिशेनं होणारी आणि औरंगाबादच्या दिशेनं होणारी रेल्वेची वाहतूक ही पूर्णतः विस्कळीत झालेली आहे। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, हा अपघात पहाटे 7-7:30च्या दरम्यान सकाळी झालेला आहे। जवळपास 8 वॅगन्स जे आहेत या औरंगाबाद मनमाडची जी मेन लाईन आहे तिच्यावर आलेले आहेत आणि आता जवळपास सकाळी 10 वाजल्यापासून ती ट्रेन जी आहे ती हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे। कारण पूर्ण ब्रेकडाऊन व्हॅन त्या ठिकाणी आलेले, मोठ्या प्रमाणात कर्मचारी, क्रेन आहेत आणि जवळपास 2 ते 3 वाजेपर्यंत ही वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र भरपूर प्रमाणात ऊन असल्यामुळे थोडं दुपारी हे काम थोडंसं धीम्या गतीनं होऊ शकतं। त्यामुळे संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत औरंगाबाद मुंबई ट्रॅक जो आहे तो मोकळा होईल आणि वाहतूक सुरळीत होईल। बर सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एक मोठी बातमी रत्नागिरीतून हाती येते। रत्नागिरीमधल्या RGPPL या कंपनीमध्ये वीज निर्मिती होत होती, पण ही वीज निर्मिती आधी घोषणा केल्याप्रमाणे बहुधा आता पूर्णतः ठप्प झाली आहे। कोणत्याही प्रकारचा खरेदीदार या विजेसाठी नसल्यानं वीज निर्मिती बंद करावी लागली असं कंपनीनं म्हटलंय। कंपनीचं भवितव्य स्वाभाविक त्यामुळेच अंधारात आहे। 500 पेक्षा अधिक कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार हे आता नक्की झाल्याचं कळतं। स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, काय अधिक माहिती आहे? RGPPL हा आपल्या देशातला सगळ्यात मोठा गॅसवरती चालणारा पॉवर प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट गेली वर्षभर रडत खडत चालतोय असं म्हणावं लागेल। कारण रेल्वे वगळता कोणताही ग्राहक यांच्याकडे नसल्यामुळे कंपनीवरती ही वेळ आलेली आहे। कंपनीचं म्हणणं असं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मिळणारा जो गॅस आहे हा गॅस त्यांना महाग पडतोय आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो विजेवरती होतोय, वीज निर्मितीवरती होतोय। त्यांनी वीज निर्माण केलेली वीज ही इतर ग्राहकांना महाग पडत असल्यामुळे कंपनीसमोर कुठलाही आता खरेदीदार नाहीये, ग्राहक नाहीये। त्यामुळे कंपनीवरती सध्या मोठं संकट कोसळलेलं आहे। कंपनीचं भवितव्य कायम राखण्यासाठी कंपनीच्या प्रशासनाकडून केंद्र आणि राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केल्याचं देखील कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात येते। मात्र मागच्या 6 महिन्यात कोणताही ठोस उपाययोजना न झाल्यामुळे कंपनीवरती ही वेळ आलेली आहे। 1 तारखेपासून जर बघितलं तर कंपनीमध्ये 0 युनिट म्हणजे 1 आणि 2 या तारखेला कंपनीमध्ये कुठलंही प्रोडक्शन झालेलं नाही। त्यामुळे कंपनीमध्ये जे सध्या कर्मचारी आहेत त्यांच्यावरती बेरोजगारीची पण स्वप्नील, कंपनीने आता आपण प्रकल्प गुंडाळतोय असं म्हटलंय का? कोणी खरेदीदार शोधण्याचा प्रयत्न आहे? MSEB म्हणजे राज्य सरकार किंवा अन्य कोणाकडे काही विचारणा सुरू आहे? मिलिंद, याबाबत कंपनीकडून खरेदीदाराच्या शोधात तर आहेत, पण अडचण मोठी अशी आहे की यांची जी वीज आहे ही मार्केट व्हॅल्यूपेक्षा जास्त दराने पडते, महाग पडते। सध्या ते रेल्वेला जो वीज पुरवठा करतायत तोच मुळात 5 रुपयाने आहे, तो देखील रेल्वेला महाग पडतोय। मात्र तरी देखील रेल्वेकडून जो त्यांचा करार होता त्या करारानुसार रेल्वे खरेदी करते। राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची वीज खरेदी केली जात नाहीये, त्याच्यामुळे कंपनीची ही परिस्थिती आहे असं कंपनीकडून सांगण्यात येते। स्वप्नील, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।